जय शिवा. माझी विनंती आहे माझ्या समाज आदिवासी गोंडगवारी जनतेला, जो आज आपला पाहिला असेल तुम्ही 15 तारखेला जो व्हिडिओ प्रसारित झाला आहे, हे आपले समाज बांधव आहे. कैलास राऊत नागपूर, हेमराज नेवारे सापोली, अरुणा चचाने अमरावती, सविता नेवारे, सुशील राऊत यांनी जो व्हिडिओ प्रसारित केलेला आहे का जाहीर पाठिंबा कोणाला पाठिंबा, तर या राज्य शासनाला पाठिंबा. आणि त्यांनी कोणत्या दिशेवर कोणत्या याच्यावर दिला आहे ते काही आम्हाला तर कळलं नाही. ते कळलं असतं तर आपल्याला फार छान झालं असतं आणि त्यांना आम्ही सुद्धा पाठिंबा दिला असता. पण त्यांनी जे समाज बांधव जे आपले कर्मयोद्धे आहेत, सचिन, किशोर, चंदन, यांना तर विचारले सुद्धा नाही. यांनी कोणतं उपोषण केलं रे बाबा रे? पहा, आपल्या समाजाची एक दिशा पहा तुम्ही. हे समाज बांधवांनी हे कोणाला विचारलं नाही. म्हणजे यांनी फक्त स्वतःच तयार केली कमिटी आणि मी राष्ट्रीय नेता. म्हणजे काय हे वगैरे बाबा तू मोदी वगैरे हां, तुम्ही स्वतः समाजासाठी हे करता, जो निर्णय जाहीर करता आम्ही पाठिंबा दिला. पण तुम्ही सगळ्या माझ्या कर्मयोद्धे आदिवासी बांधवांनो लक्षात ठेवा, जे आपले समाजाचे ते 3 कर्मयोद्धे आहेत, सचिन, किशोर, चंदन, ते समाजासाठी लढत आहे. त्यांना यांना तिघांना डावलून आणि यांना जो पाठिंबा जाहीर केला आहे, यांनी फक्त आपले पोते भरण्यासाठी, बाकी काही नाही. मान्य नाही. आणि आपल्या समाजाला तर हे बिलकुल मान्यच नाही. कारण समाजानं एक ठेवला होता बहिष्कार, म्हणजे बहिष्कार. कारण ह्या तिघांनी ठेवला होता. तिघांच्या मागं समाज आहे, ह्या चोरांच्या मागं नाही आहे समाज. हे लक्षात ठेवा माझ्या बांधवांनो. आणि जेव्हा हे पाठिंबा देऊन राहिले, पण यांनी समाजासाठी केलं तरी काय बाबा? किंवा बसले उपोषणले बसले, कायले बसले, एका एसटी फोडली का रस्ता रोको केला? काही नाही. फक्त पिवळं जॉकेट घालायचं, पैसे त्याच्या अंदर लपवता येते ना, हां, आणि पाठिंबा जाहीर करायचा. हे कोणत्याही समाज बांधवाला समजलं नाही आणि समाजाला तर खूप रुचलं आहे. कारण समाजाने जो निर्णय ह्या तिघा कर्मयोद्ध्यांनी जाहीर केला होता, म्हणजे ठाम आपण बहिष्कार म्हणजे बहिष्कार. पण यांनी कोणतं हे केलं काय? आता नॅशनल बातम्यावर दाखवतात बाबा, आकाशवाणीवर दाखवलं, सगळ्या याच्यात दाखवलं. हां, यांनी स्वतःसाठी स्वार्थासाठी आपल्या समाजाचा पाठिंबा जाहीर केला. पण समाजाचं हित हे 3 कर्मयोद्धे जे जपत आहे, यांच्याच मागं उभं राहा. हे 3ही कर्मयोद्धे आज समाजानं कोणताही जाहीर पाठिंबा केलेला नाही. मग यांचा एकच म्हणणं आहे, बहिष्कार म्हणजे बहिष्कार. जो होगा हम देके जाएंगे समाज के लिए और हम उपोषण के लिए बैठेंगे, मगर ये चोर की पीछे नहीं जाएंगे. म्हणून तुम्हाला माझ्या सगळ्या आदिवासी बांधवांना मी आग्रहाची विनंती करतो, निघा, घराच्या बाहेर निघा, मस्त एकजूट राहा आणि बहिष्कार म्हणजे बहिष्कार. एकच नारा द्या, बहिष्कार. पण ह्या चोरांनी जे आता आपली मी तुम्हाला सांगितलं आहे, वरील कैलास गिलास हे हेमराज, अरुणा, सविता हे दिसले, यांनी पाठिंबा दिला, यांच्या थोबाडीत मारा. तुमचं समाजासाठी योगदान काय हे विचारा. हे विचारल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही का तुम्ही कोण आहे. आम्ही आदिवासी आहोत, गोंडगावारी आहोत. तुम्ही कोण आहे हे विचारा. तुम्ही कोणत्या दावणीला बांधले, कोणत्या ओबीसीच्या दावणीला बांधले, कायच्या दावणीला बांधले, का संघाच्या दावणीला बांधले, का बीजेपीच्या दावणीला बांधले, का हेकडतोंड्याच्या दावणीला बांधले, हे तुम्ही विचारा. आम्ही समाजासाठी लढत आहोत. जे आमचे 3 कर्मयोद्धे आहेत, आम्ही त्यांच्या मागे आहोत, तुमच्या मागे नाही आहोत. हे लक्षात ठेवा माझ्या बांधवांनो. आणि एकच तुम्हाला सांगतो, आम्ही बहिष्कार म्हणजे बहिष्कार. या बहिष्कारापासून तुम्ही हटू नका मागे. काही होत नाही का, आपला कंट्रोल बंद करत नाही, तुमची लाडकी बहिणी बंद करत नाही. हे लक्षात ठेवा, काही करत नाही. हे मतदानापुरतंच यायचं, मग बाकी सगळं बंद. जय शिवा. दाबून जेव्हा